नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग चालू होतो 8वीच्या आदल्या दिवसापासून. म्हणजे हा व्लॉग 20 दिवसापूर्वीचा आहे आणि मी आज पोस्ट करते कारण कॉन्टेंट क्रिएशन सोडण्याची स्टोरीच या दिवसापासून सुरू होते. तर आमच्या शेतामध्ये नळ येतो, म्हणजे जो आमच्या घरी नळ असतो, जेव्हा आमच्या घरचे नळ येतात तेव्हा शेतातलाही नळ येतो. पण नळ येऊन गेलेला आहे खूप सकाळीच, आणि सकाळी खूप जास्त पाऊस चालू होता, त्याच्यामुळं मी शेतात येऊन खूप सर्व असं काही साफसफाई करू शकले नाही. म्हणून आता घरून पाणी आणावं लागतं किंवा सगळ्या गोष्टी घरून आणाव्या लागतात. चला आता साफसफाई मिशन चालू करूया. दुसऱ्या दिवशी होती 8वी, ज्या दिवशी मारुतीच्या मंदिरात मरामाय, मातामाय अशा देव्यांजवळ आरत्या देतात. आमच्याही शेतात आसरा मातेचं मंदिर आहे, म्हणूनच मी सर्व साफसफाई करायला घेतली. मी जेव्हा गावात राहते ना, तेव्हा मी पूर्ण अशी गावाकडची मुलगी बनून जाते, म्हणजे एकदम खेड्यावाली बाई. मी कशी वागते, माझा ड्रेसिंग सेन्स काय आहे, पूर्ण मला काही भान नसतं. पूर्ण मी अशी गाव की छोरी बनून जाते. सर्व गोष्टी मी इकडे आणून ठेवलेल्या आहेत. आता साफसफाई करूया म्हटलं, कारण सकाळपासून पाऊस होता आणि आत्तासुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि मंदिर असं आहे की फक्त आतमधल्या देवींनाच पाणी लागत नाही, बाकी आजूबाजूला पूजा करणाऱ्यांना पाणी लागतं. आता या पावसात शूट करणं म्हणजे माझा चांगला लॉस आहे, कारण बिचारा एकुलता एक फोन आहे माझ्याकडे, कसा बसा तोही चालला जाईल, आणि दुसरं घ्यायसाठी माझ्याकडे पैसे नाही आहे. आणि पाऊस वाढलेला आहे, तर मी बाकीचं सगळं इथंच ठेवून हे कोरडे कपडे घेऊन जाते आहे बाबा घरी. ही आपण का झोला आहे, थोड्या वेळाने बघते येऊन पाऊस कमी झाल्यावर. कारण एवढ्या पावसात जर मी जास्त वेळ थांबली, म्हणजे पाऊस दिसत नाही आहे डोळ्यांनी आता, पण पाऊस आहे. चला रे, तुमचं काय काम आहे आता इकडे? तुमची मज्जा उद्या आहे. चल चल चल. हे बघा, हे मी दाखवतो तुम्हाला. बापरे, म्हणजे खरंच किती क्रूर लोक असतील. तिचा डोळा पूर्ण डॅमेज करून टाकलेला आहे आणि पायही पूर्ण डॅमेज करून टाकला आहे, सिरियसली. आणि असं नाही आहे की ते खूप खराब आहे किंवा काही खूप कोणाला त्रास देते म्हणून. काहीच करत नाही बिचारी कोणाला. चल पोळी देतो, चल. तिच्याकडून चालणंही होत नाही यार. म्हणजे एवढे क्रूर प्रवृत्तीचे लोक कसे काय असू शकते की मुक्या जनावरांना, ठीक आहे तिचं दुःख पाहावलं जात नाही तिच्याकडे पाहिलं तर. किती खराब लोक असतील. पाऊस थांबलाय तर परत आले मी. चिक 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 झालाय पावसाने. तर ही अशी काही कंडिशन आहे, खूप खराब झालेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की आम्ही करत नाही, पण कसं आहे, हे शेतात आहे मंदिर, त्याच्यामुळं खूप अशी माती वगैरे होते. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर जास्तच, म्हणजे खूपच खराब होतं हे. मला असं वाटते की पावसाने ठरवलेलं आहे की आज मला साफसफाई करूच द्यायची नाहीये. सकाळी एवढा जोरात पाऊस होता आणि आताही असं झालं आहे की मी जेव्हाही साफसफाई करायला जाते तेव्हा पाऊस येतो. आणि थोडा वेळ वाट बघते मी आणि परत स्टार्ट करते. आता पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे, पण पाऊस तर चालूच राहणार आहे. आता मी शेतात आलेच आहे, तर सर्व काही साफसफाई करून जाते. आता माझं ओल्या कपड्यांनी पुसणं चालू आहे, मी सर्व क्लीन करून घेते आता. आणि हे जी प्रोसेस आहे ना, ही परत आम्हाला करावी लागते जेव्हा सर्व पूजा होऊन जाते, तेव्हा तर आणखी मोठा टास्क असतो. आता असं झालेलं आहे की मला घरी जायचं आहे, कारण मी सर्व साफसूफ केलेली आहे. पण आता मी जाऊ तरी कशी, कारण पाऊस खूप जास्त वाढला आणि आता अर्ध तर मी ओली होणारच आहे. आता डीप क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टी होणार नाही, कारण उद्या खराबच होणार आहे. त्यामुळे मी परत करणारच आहे त्या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या किचकटपणा, पूर्ण पाय माझे किचकिच झालेले आहे, सगळं काही घाण असं, आणि इकडे तिकडे माती आहे. खूप लोकांना गावात राहणं सोपी वाटतं किंवा खूप लोकांना ह्या गोष्टी आवडतातही. आणि मला असं वाटतं की माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इझी आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इट्स ऑल अबाउट कम्फर्ट. कारण जो माणूस ज्या ठिकाणी कम्फर्टेबल झाला ना,
तर त्याला बाकी दुसरी कुठली लक्झरी आणून द्या ती चांगली वाटत नाही. तर आणि माझं असंच काही झालेलं आहे की मला आता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटायला लागलेल्या आहे की एक्सप्लेन नाही करू शकत मी आता, पण मला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे आता आणि मला ह्या सगळ्या गोष्टीच आवडायला लागल्या. तुम्हीच बघा ना, हे मागचं सगळं वातावरण आणि छान मस्त हवा, असे वेगवेगळे काहीतरी छोटे मोठे चॅलेंजेस येत राहतात आणि काय नाही, मी याला पॉझिटिव्हली घेणार आहे आणि मस्त पाऊस एन्जॉय करणार आहे. हे आता फायनल साफसफाई. हे तर खूपच घाण झालं होतं, हे काढणं मुश्किल आहे, नामुमकिन आहे. बाकीचं काही जास्त नाही. ओ भाई, एवढं स्लिपरी आहे ना हे, एवढ्या टाईल्स. तर सर्व साफसूफ केलं आहे मी. हे जास्त डीप केलं नाही आहे कारण पावसाने हे बाहेरचं पूर्ण खराब होणार आहे. चलो अपना बोरिया बिस्तर उठा के चलो. घर को वापस रेडी होतो. आता इथं साफसूफ केलं आहे ना, काकू चालल्या आरती घेऊन. उद्या आखाडी आहे तरी आजच आरत्या घेऊन चालल्या. मग भाई आत्ताच साफसूफ करून आले आहे मी. उद्याचा तर काही विषय नाही, आजच सगळं काही खराब करणार आहे म्हणते. आता हा दिवस होता देव्यांच्या आरत्या द्यायचा. घरी फक्त मी आणि माझी आजीच होतो, कारण माझे आजोबा हॉस्पिटलाइज्ड होते, म्हणून माझे आई बाबा सुद्धा त्यांच्यासोबतच गेले होते. माझ्या आजोबांना गँग्रीन झाला होता आणि सोबतच त्यांना अर्थरायटिस मुळे चालणं तर दूर बसताही येत नव्हतं. 2 महिन्यापासून ते बेडवरच होते आणि इकडे गँग्रीन वाढत चालला होता. त्यामुळे ऑपरेशन करून पायाचा तो भाग आम्हाला काढून टाकावा लागला. डायबिटीस असल्यामुळे घावही लवकर सुकत नव्हता, म्हणून जवळपास 1 महिन्यापासून आजोबा हॉस्पिटलाइज्ड होते आणि आई बाबा सुद्धा तिकडेच. म्हणून घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आणि आजीवर. त्या दिवशी ना आम्हाला अजिबातही चांगलं वाटत नव्हतं आणि मला तर इतकं वीक झाल्यासारखं वाटत होतं की मला घरातले कामही करावं वाटत नव्हते, पण माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. तरी पण मी कसं बसं सर्व प्रिपेअर केलं, पूजा केली, गोळ्या घेऊन आराम केला, तरी सुद्धा मला बरं वाटत नव्हतं. त्यात वेळेवर आमची टीव्हीही खराब झाली. गावातल्या दादाला बोलवलं तर त्यांनी सांगितलं की घरी काही दुरुस्त होणार नाहीये, हिला दुकानातच न्यावं लागेल. ते म्हणतात ना की काहीतरी वाईट व्हायचं असलं की आपलं मन आपल्याला असं सांगत असतं, पण आपल्याला तेव्हा ते काही कळत नाही. आणि तसंच काही आमच्यासोबत झालं. आम्हाला अजिबातही एक्सपेक्ट नव्हतं की असं काही होईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत फोन आला की आजोबा गेले. आता आपल्या जवळची व्यक्ती गेली ना की जोपर्यंत ते आपल्या समोर डोळ्याने आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट प्रोसेसच होत नाही की ती व्यक्ती आता या जगात नाहीये. आता आम्हाला हे माहितीच होतं की तब्येत थोडी आहेच नाजूक, पण 2-3 दिवसापूर्वी आम्ही रोज फोन करायचो तेव्हा त्यांची तब्येत थोडीफार चांगली व्हायला लागली होती. पण ते म्हणतात ना की माणसाचा जन्म आणि मृत्यू हे ऑलरेडी ठरलेलं असतं आणि त्या सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. आता राहिली गोष्ट कॉन्टेंट क्रिएशन सोडायची, तर आज 20 दिवस झाले आहेत की मी काहीच पोस्ट केलं नाही. तसं तर एक्झाम असली किंवा महत्वाचं काम असलं तर माझं थोडं गॅप पडतेच 8 दिवसाची, पण यावेळेस जवळपास 1 महिना होत आलेला आहे की मी अजिबातही ऍक्टिव्ह नाहीये. आणि म्हणूनच मला एवढ्या लोकांचे डीएम्स आलेले आहेत, बापरे. म्हणजे सर्व लोकांचा एकच प्रश्न होता की काय झालेलं आहे, का पोस्ट करत नाहीये, रील्स का पोस्ट करत नाहीये, व्लॉगिंग सोडलेली आहे का, तू कॉन्टेंट क्रिएशन करणार नाहीये का, एवढे सगळे प्रश्न होते. म्हणून म्हटलं की फायनली आपण आता एक व्लॉग तयार करूया ज्यामध्ये आपण का पोस्ट करत नाही याचं रिझन सांगायचं. तर असं काहीच नाहीये, मी कॉन्टेंट क्रिएशन वगैरे सोडणार नाहीये. हे असं झाल्यामुळं आम्हाला माझ्या फॅमिलीला थोडा वेळ हवा होता. माझ्या आजोबांचं वय 90 वर्ष होतं, म्हणजे त्यांचं वय झालेलं आणि त्यांना त्रासही खूप होता. आम्हालाही असं वाटत होतं की म्हणजे एकतर यांना त्रासातून मुक्त करा, नाहीतरी घेऊन जा, कारण आमच्याकडून सुद्धा तो त्रास बघवत नव्हता. आणि माझं झालं तर म्हणजे मी, माझ्या काकाच्या मुली, माझा भाऊ, आम्ही आमच्या चौघांपैकी सर्वात जास्त टाइम स्पेंड केला असेल तर मी केलंय आजोबासोबत टाइम स्पेंड. कारण ते सर्व, माझे काका तर इथे राहतच नाही आणि माझा भाऊ जो असतो तो बाहेरगावी असतो, तर मी गावात राहते, त्याच्यामुळे माझा कॉन्टॅक्ट हा आजोबांशी खूप जास्त होता. म्हणून असं प्रत्येक गोष्टीत तशी त्यांची आठवण आहे आणि माझं त्यांचं असं खूप नोकझोक चालू राहायची. खूप सर्व आठवणी आहेत ज्याचा विसर पडायला वेळ लागेलच. पण मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे की म्हणजे मी ऍक्टिव्ह नसल्यावर मला असं वाटत होतं कोणाला फरक पडणार का. पण इतके डीएम्स आणि इतक्या लोकांनी मला विचारलं, ज्या लोकांना माहिती होतं ना त्यांनी मला खूप असे पॉझिटिव्ह पॅम्परिंग मेसेजेस पाठवलेत आणि ज्या लोकांना माहिती नव्हतं त्यांना एक कसं कन्सर्न होता की काय झालेलं आहे बाबा, म्हणजे काय टाकत नाहीये तू, एवढं ऍक्टिव्ह का नाहीये. तर त्या सर्वांना मनापासून खूप मोठं थँक्यू की तुम्ही माझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत आहात. थँक्यू सो मच.